जर मंडळी तुम्ही नेहमीप्रमाणे मेथीची भाजी खाऊन कंटाळले असाल तर एकदा नक्की या पद्धतीने लसूण मेथी ट्राय करा. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. या ठिकाणी पॅन घेतलेला आहे. आता यात आपण थोडं तेल टाकून घेऊया. आता यामध्ये आपण 10 ते 15 लसणाच्या पाकळ्या टाकून घेऊया. इथे लसूण थोडा ब्राऊन झाला की आता आपण त्यामध्ये मेथी टाकूया. आता यामध्ये थोडंसं मीठ टाकून हे छान असं परतवून घेऊया. या ठिकाणी आपली मेथी छान अशी परतवून झालेली आहे. आता आपण ही मेथी बाजूला ठेवून देऊया. आता आपण लसूणी मेथीसाठी लागणारं यामध्ये वाटण बनवून घेऊया. त्यासाठी मी इथे पाववाटी शेंगदाणे घेतलेले आहे भाजलेले. त्यानंतर भाजलेल्या डाळ्या घेतलेल्या आहे. 2 चमचे भाजलेली तीळ घेतलेली आहे. आता आपण यामध्ये थोडंसं पाणी टाकून याची पेस्ट बनवून घेऊया. या ठिकाणी आपलं वाटण तयार आहे. आता आपण भाजी बनवायला घेऊया. आता आपण या कढईमध्ये तेल टाकून घेऊया. आता तेल गरम झालेलं आहे. आपण यामध्ये आता पाव चमचा जिरे टाकून घेऊया. जिरं परतलं आहे. आता आपण यामध्ये बारीक कापलेला लसूण टाकूया. हा लसूण छान परतवून घेऊया. लसूण छान सोनेरी रंग येईपर्यंत परतला आहे. आता यामध्ये आपण 2 ते 3 लाल मिरच्या टाकूया. आता यामध्ये बारीक कापलेला कांदा टाकूया. इथे कांदा छान असा परतून झालेला आहे. आता आपण यामध्ये बारीक चिरलेला टोमॅटो टाकूया. या ठिकाणी आता टोमॅटो परतून झालेला आहे. आता आपण मसाले टाकून घेऊया. या ठिकाणी पाव चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट, अर्धा चमचा धने पावडर, अर्धा चमचा गरम मसाला. हे सर्व मसाले छान परतून घेऊया. आता यामध्ये आपण जे वाटण तयार केलं होतं ते टाकून घेऊया. ते छान परतून घेऊया. आता आपण यामध्ये चवीपुरतं मीठ टाकूया. हे छान परतवून घेऊया पुन्हा. या ठिकाणी छान तेल सुटलेलं आहे. आपला मसाला परतून झालेला आहे. आता आपण यामध्ये अर्धा ग्लास पाणी टाकूया. पाणी टाकताना हे गरमच पाणी टाकायचं आहे. पाणी टाकल्यानंतर हा मसाला 3 ते 4 मिनिटं छान शिजवून झालेला आहे. आता आपण जी मेथी तयार केलेली होती, परतवून घेतलेली जी मेथी होती ती आता आपण यामध्ये टाकून घेऊया आणि हे मिश्रण छान मिक्स करून घेऊया. या ठिकाणी आपली ढाबा स्टाईल लसूणी मेथी तयार आहे. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला फॉलो करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपी सोबत. तोपर्यंत सर्वांना बाय बाय.